तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आहे 5 नोव्हेंबर आणि मला माहितीच नव्हतं की आज आज शेवटचा दिवस आहे तुलसी विवाहाचा. तर मी बाहेर गेली होती दळण आणण्यासाठी 7 वाजता. तर मला सर्वीकडे तुळशी विवाह होताना दिसले. तर मी 2-3 बायकांना विचारलं होतं तसं. तर त्यांनी बोलले मला की आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून मी पण आली आणि पटकन लागली तयारीला. आणि सॉरी, तुम्हाला मी बोलवू शकली नाही कारण की ताबडतोब आपलं लग्न आता लावावं लागणार आहे तुळशी मातेचं. तर बघू शकता आता घरी आल्यावर मी मस्त प्रसाद भाजून घेतलेला आहे आणि मध्येच मग प्रतीकला लागलेली होती भूक आणि 8 वाजले होते, प्रतीकला लागली होती भूक. तर त्याच्यानंतर मग प्रसाद भाजून घेतला आणि एकीकडे पालक पनीरची भाजी पण बनवून घेतली, त्याला पण वाढून म्हणजे जेवायला देऊन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी सर्व तयारी करून घेतली. शिराच भाजून घेतला होता मी आणि दिवे वगैरे लावून दिले, अक्षदा वगैरे तयार करून घेतल्या आणि अशी मी तयारी केलेली आहे. दरवर्षी मी कलर वगैरे देत असते वृंदावनाला. तर मी साफसफाई वगैरे मी कालच करून घेतलेली होती, तुम्हाला दाखवलं नाही. मी आज दाखवणार होते पण उद्या मी लग्न लावणार होती तुळशी मातेचं. तर बघा आजच मी लावून घेतलेलं आहे. आज आहे 5 नोव्हेंबर आणि अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे तुळशी मातेचा विवाह. तर जाऊ द्या, मी तुम्हाला लग्नाला नाही बोलवलं तर रिसेप्शनला तर तुम्ही नक्कीच या, कारण की तुम्ही माझे फॅमिली आहात. यूट्यूब फॅमिली म्हणजे तुम्ही माझे फॅमिलीच आहात ना. तर नक्कीच या तुम्ही रिसेप्शनला आपल्या. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा प्रकारे तुळशी मातेचा विवाह झालेला आहे. मस्तपैकी तन्वीनी आणि मी मस्त 2 झाडं होती तन्वीच्या जवळ, अनार म्हणतात त्याला. ते अनार म्हणजे मी झाडं म्हटले तर अनार होते, ते मस्त आम्ही उगवून घेतले तन्वीनी. आणि अशा प्रकारे मी नैवेद्य वगैरे दाखवून दिला तुळशी मातेला आणि आपला लग्न सोहळा पार पडलेला आहे. तर कसा वाटला हा लग्न सोहळा तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर आता चालू आहे, बघू शकता तन्वी आता मस्तपैकी अनार फोडत आहे आणि अशा प्रकारे आपली दिवाळी पार पडली. तर बाय सर्वांना.